नमस्कार यूट्यूब फॅमिली. आता मी रोप टाकलं बघा, मिरचीचं, वांग्याचं, टमाट्याचं. गेल्या वर्षी जूनच्या स्टार्टला तर माझं रोप एवढालं झालं तर यावर्षी उशीर झाला, म्हणजे मला टाकणंच झालं नाही. यूट्यूबच्या भरपूर जास्त कामामुळं मला रोप टाकायला थोडं दुर्लक्षच झालं आणि ऊन पण भरपूर होतं, सकाळी कामं होत नव्हती. तर आज रोप टाकणार आहे बघा मी. आज 4 जून आहे का, 4 जूनला माझं रोप एवढं मोठं होत गेलं. हे बघा रोप टाकालो बघा मी घरी. दरवर्षी मी असंच करतो. हे बघा, हे गवऱ्या शेतातून आणलेल्या, त्याला मी कुटल्या बघा. हे असं कुटून रोप टाकायचं आहे बघा आपल्याला. हे बघा मंडळी, शेतकऱ्याचा खजाना असं बियाणं ठेवावं लागते बघा. हे बघा, हे टमाट्याचं, हे आईनं वाट लावलेलं मिरचीचं, हे मी लांब लांब मिरच्या छोटे छोटे, ते गावरानी मिरच्या लांब लांब ठेवल्या होत्या घरच्या, आता ते काढून घ्यावलो बी. असं राहते बघा शेतकऱ्याचं काम. कॅमेरामॅन दाखव बी कसं निघाले गावरानी मिरचीचं. हे बघा, अशा बारीक बारीक मिरच्या अशा लांब काढून घ्यावलो बी. आता रोप टाकणार आहे मी. असं राहते बघा शेतकऱ्याचं काम मंडळी, शेतकऱ्याचा खजिना. सगळं बी असं एका थैलीत भरून ठेवावं लागते. हे बघा सगळे बियाणे, हे याच्यात बरेच काही, आवळ्याच्या शेंगा, दोडक्याच्या बिया, कारल्याच्या बिया, वांगू. ए बाई रडू नको, मांजरी माझी लय रडाली हो. तिचे पिल्ले कोणा नेले की तिला कसं काय वाटलं नाही. एक मांजरी बस झालं सारखंच का भरून ठेवायला. बस झालं हे टाक. अशा प्रकारे केलं बघा मंडळी. असं खूप याच्यात खोल खोल आहे बघा. भुसभुस केलं, शेणखत टाकून घेऊ. याच्यावर टाकायचं रोप, याच्यावर टाकायचं रोप शेणखतावर. मिरची, टमाटा, वांगे, कसं येते बघा रोपात. बघा मंडळी, हे वांग्याचं बी आणि हे टमाट्याचं बी, हे घरच्या गावरान मिरचीचं बी आत्ताच केलेलं आहे, मिरचीतून काढलंय. हे माझ्या माईनं दिलेलं आहे. आधी आपल्या घरचं टाकूत लांब लांब मिरचीचं. छोटा वापा केला. भलेही टाकून कोणाला वाटण्यात काय फायदा नाही, कोणाला देण्यात काय फायदा नाही मंडळी. आपल्या पुरतं टाकलं बस, कोणाला देण्यात काय फायदा नाही. टाकू वांगे, थोडीच वांगे भरलेले टाकली होती गेल्या वर्षी. लोकांना देण्यात काहीच फायदा नाही. घर अंगण भरून होती वांग्याची झाडं. पण टमाट्याचं थोडंच आपल्या घरच्या खायापुरतं. मोठे मोठे टमाटे बी.
आणि हे बाजूला माझ्या माईने दिलेलं रोप. आणि हे माझ्या माईने दिलेलं रोप बाजूला टाकता येतं. कुठे टाकू बापा? हे निघलं कडं काटाना टाकून देऊ. झेंडू एखादी 2 झाडं. तसं तर आपल्या शेतातच खूप लई झेंडू निघते. असं असते बघा शेतकऱ्याचं काम. गेल्या वर्षी खूप मोठं झालं रोप, यावर्षी टाकलंच नाही. घरीकडे गिटी गोटे अंगणामध्ये. अशी सोय करावी लागते शेतकऱ्याला. तरी वरून पाऊस पडाला. जमलं का म्हणजे झालं बघा रोप टाकणं. इतकाच वेळ द्यायला.